नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत। कॅनडामधल्या नद्या इतक्या स्वच्छ का आहेत, कुठल्या प्रकारची काळजी घेतली जाते किंवा त्या स्वच्छ राहाव्या म्हणून काय काय उपाय केले जातात, याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही माहिती देणार आहे। कॅनडामध्ये ज्या नद्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याच प्रकारचा कचरा किंवा कुठली घाण दिसत नाही। याचं मेन कारण म्हणजे काय की इकडे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन लॉज हे खूप स्ट्रिक्ट आहेत। त्याचबरोबर इकडे लोक निसर्गावरती मनापासून प्रेम करतात। आपल्यामुळे निसर्गामध्ये कुठली घाण होणार नाही याची ती पूर्णपणे काळजी घेतात। त्याचबरोबर कॅनडामध्ये नद्यांमध्ये कुठल्याच प्रकारचं वेस्ट मटेरियल हे डायरेक्टली टाकलं जात नाही। शहरांमध्ये जे वापरलेलं पाणी आहे ते सुद्धा नद्यांमध्ये डायरेक्टली सोडलं जात नाही। नदीमध्ये ते पाणी सोडण्याच्या अगोदर त्याला प्रॉपर वॉटर ट्रीटमेंट दिली जाते आणि त्यानंतर मग ते नदीमध्ये सोडलं जातं। प्लास्टिकच्या बॉटल असतील किंवा आणखीन कुठला वेगळा कचरा असेल तर त्याला लोक प्रॉपरली रिसायकल बिनमध्ये टाकतात। आपल्या आजूबाजूच्या निसर्गाची काळजी घेणं हे प्रत्येकाचं काम आहे आणि आपण ते सर्वांनी मन लावून केलं पाहिजे। गेल्या काही वर्षांमध्ये कॅनडामध्ये येणाऱ्या भारतीय लोकांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। बरेच लोक शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी कॅनडामध्ये येतात। भारतीय लोक इकडे कॅनडामध्ये आल्याच्या नंतर आपण बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे सण साजरे करतो, जसं की गणेश फेस्टिवल असेल, दुर्गा पूजा असेल किंवा इतर आणखी दुसरे कोणते सण असतील ते आपण इथे आनंदाने साजरे करतो। तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हे तुम्हाला सगळं का सांगत आहे। त्याचं मेन कारण म्हणजे काय की जेव्हा इकडे गणेश फेस्टिवल साजरे केले जातात त्यानंतर इकडे लोक गणपतीच्या ज्या मूर्त्या आहेत ते नदीमध्ये आणून टाकतात। अशा प्रकारे देवी देवतांच्या मूर्त्या हे नदीमध्ये टाकणं बरोबर नाही, कारण त्या मूर्त्या बनवत असताना वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स वापरले जातात आणि नदीमध्ये हजारो असे जीवजंतू असतात। आपण आपले फेस्टिवल नक्की सेलिब्रेट करा, परंतु हे करत असताना आपल्यामुळे नदीमध्ये कुठलं पोल्युशन होणार नाही याची मात्र नक्की काळजी घ्या। आम्ही जिथे राहतो आपल्या घरापासून ही छोटीशी नदी आहे, तरी पण बरेच आहे, जास्त छोटी पण नाही। आणि काल रात्री खूप जास्त पाऊस पडला त्याच्यामुळे नदीचं पाणी थोडंसं वाढलेलं आहे। हे बघा इकडे काय सापडलं? शिंपले आहेत का? बघू, वाव, छान आहे, क्यूट आहे, एकदम क्यूट। घरामध्ये डेकोरेशन आहे। ते शंख आहे वाटतं? शंख आणि हे शिंपले आहेत। हो, छान, मस्त। आणखीन काय सापडतं का? बघा, रियांश तुला काय सापडलं? वाव, रियांशला पण शंख सापडले बघ। हा, छोटा आणि एक मोठा। हा, शंख वाजून दाखव रियांश, कसं वाजवायचं माहितीये का? धनुषला काय सापडलं? दाखव। वाव, त्याच्यावरती कलर बघितलंस का? ब्लॅक ते आलाय, काय सुंदर कलर आहे रे। नॅचरल आहे का, म्हणजे निघून जातो काय ते कलर? नाही, काय नॅचरल आहे। ओ, असा शंख कधी पाहिला नव्हता वेगवेगळ्या कलरचा केल्यासारखा। हे बघा शिल्पाला काय काय सापडलं? हे बघा शंख। वाव, इथं तर पेंटिंग करू काहीतरी याचं। पेंटिंग किंवा आपल्या गार्डन मध्ये ठेवायची। हा दोन पहिला वाला आहे असा एकदम ब्लॅक अँड ब्ल्यू। वाव, धनुष याचा कलर काय जबरदस्त आहे रे। हो, मित्रांनो, नदीचं पाणी एकदम शांतपणे वाहत आहे। काल रात्री बराच पाऊस पडला त्यामुळे नदीला थोडंसं पाणी जास्त आलेलं आहे। आज पाण्याचा कलर थोडासा गढूळ आहे, कारण काल रात्री पाऊस पडल्यामुळे।
थोडंसं ढगाळ वातावरण आहे, त्याच्यामुळे ऊन लागत नाही आणि गरमी काहीच नाही. टेम्परेचर आज 20 डिग्री आहे. कॅनडामध्ये अशा वॉकिंग ट्रेल्स जागोजागी बनवलेल्या असतात माणसांना निसर्गाशी कनेक्ट करण्यासाठी. हे पहा धनुषनी काय पकडलं. भीती नाही का वाटत तुला? त्याच्यात काय भयाला? काय म्हणते त्याला? कॅटरपिलर. कॅटरपिलर. ओके चला. इकडे बघा असे वॉकिंग ट्रेल्स बनवलेले आहेत लोकांना चालण्यासाठी, किंवा आपल्याला जर बायकिंग करायचे छंद असेल तर हे इकडे असं पूर्ण जंगल टाईप एरिया आहे. आपण आपली सायकल घ्यायची आणि अशा वेगवेगळ्या ट्रेल्सवरती निसर्गाचा आनंद घेत आपण जाऊ शकतो. गेल्या वर्षी असाच पाऊस पडला होता आणि आम्ही सायकलिंगला आलो होतो, तर अचानक धनुषचं या ठिकाणी बाईक स्लिप झाली आणि इथे पडला होता तो. तर काय हे खालचं सगळं लाकूड आहे आणि लाकडावरती थोडंसं जरी पाणी साठलं की मग ते असं एकदम स्लिपरी होतं. त्यामुळे काळजीपूर्वक चालावं लागतं इथे. जेव्हा पाऊस नसतो त्यावेळेस काही प्रॉब्लेम नाही, सायकल चालवू शकतो, परंतु सायकलला चांगली ग्रिप असणं गरजेचं आहे. बघा विचार करा तुम्ही, पूर्ण शहराच्या एकदम सेंटर भागामध्ये इतक्या जास्त प्रमाणामध्ये त्यांनी असं जंगल ठेवलेलं आहे. आपल्याला विश्वास बसणार नाही की आपण शहराच्या एकदम मध्य भागामध्ये आहोत. आणि इकडचे लोक निसर्गावरती खूप प्रेम करतात, पक्ष्यांची प्राण्यांची खूप काळजी घेतात. हे बघा इथे कोणीतरी पक्ष्यासाठी असं घर आणून ठेवलेलं आहे. किती सुंदर घर आहे हे बघा. याच्यामध्ये चिमणी एखादी जाऊन मध्ये अंडे देऊ शकते. तर इकडे लोक असं निसर्गाची काळजी घेतात. जे आपल्याला छंद आहे किंवा निसर्गातले जे प्राणी पक्षी आहेत त्याच्यावरती मनापासून प्रेम करतात लोक. तर अशा प्रकारे इकडे कोणीतरी एक छोटंसं घर चिमणीसाठी आणून ठेवलेलं आहे. तेव्हा इथे झाडाला काही घरं बांधून ठेवलेली आहेत. हे बघा इकडे किती छान सुंदर कलर आहे याचा. कदाचित याच्यामध्ये एखादी चिमणी पण असेल. तर इकडे लोक इव्हिनिंगला जेवण झाल्याच्या नंतर किंवा दुपारी सकाळी आपल्याला जेव्हा वाटलं त्यावेळेस आपण इथे अशा ट्रॅकवरती वॉकिंगसाठी येऊ शकतो. या ठिकाणी या ट्रॅकचा पूर्ण त्यांनी असा मॅप दिलेला आहे की आपण कुठे आहोत आणि या ट्रॅकवरती आपण कुठे कुठे जाऊ शकतो आणि कुठल्या लोकेशनला काय काय आपल्याला पाहायला मिळेल, या प्रकारची इन्फॉर्मेशन इथे पूर्ण दिलेली आहे त्यांनी. जास्त गर्दी नाही, कुठला जास्त इकडे आवाज नाही, एकदम शांत आणि मन प्रसन्न असं वातावरण आहे इकडे. कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस असेल किंवा काही ताणतणाव असेल, अशा ठिकाणी आपण 15-20 मिनिट जर आलो तर ते सर्व काही कमी होऊन जातं. हे बघा इथे पण पूर्ण अशी इकोसिस्टम त्यांनी दाखवलेली आहे की या एरियामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात, किंवा या एरियामध्ये हे बघा असे वेगवेगळ्या प्रकारचे जे पक्षी आहेत त्या पक्ष्यांविषयी त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे. इथे अशा प्रकारची बटरफ्लाय असते, नंतर हे असे बेडकाचे काही वेगवेगळे प्रकार आहेत ते दाखवलेले आहे, नंतर अशी ईगल आहे, नंतर अशी हे बघा इकडे पाण्यातले बदक असतात. तर संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी इथे इकोसिस्टम विषयी. बघा मित्रांनो, इथे एक फुलांचं झाड आहे आणि त्याला एकदम असे गजऱ्यासारखी फुलं लागलेली आहेत सेम. आणि त्याचा वास कसा आहे? मोगऱ्यासारखा आहे. मोगऱ्यासारखा वास आहे त्याचा, एकदम छान. आणि एक्झॅक्टली असं जसं आपण गजरा आपल्याला मार्केटमध्ये भेटतो त्या प्रकारचीच इथे फुलं लागलेली आहेत. आणि बघा तुम्ही इकडे झाडाला किती लागलेली आहेत. बापरे, वास इतका छान येतोय आणि वास पण एकदम छान आहे त्याचा. हे बघा मी इथे अशी हातामध्ये घेतली काही,
चला तर मित्रांनो, मग तुम्ही पण तुमच्या आजूबाजूच्या निसर्गाची काळजी घ्या. आशा करतो की हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मजेत राहा. बाय बाय.